आता 8च दिवसामध्ये 1 मे 2026 या रोजी आपण महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत. हा महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या पूर्वीचा ही पूर्वतयारी आहे. कारण ही जी मुखर्जी उद्यान बाग आहे ती पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी उभारलेली आहे आणि या बागेमध्ये नकाशे लावावे आणि ज्ञान आणि रंजन हे दोन्ही व्हावं येणाऱ्यांचं असा उद्देश आमचा आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं आम्हाला सहकार्य केलं. तर हा महाराष्ट्राचा महानकाशा जो या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो 5 फुटी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातली सर्व प्रवासी ठिकाणं जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानं ही त्यामध्ये आपण दाखवली, सर्व जिल्हे दाखवले आणि त्याचप्रमाणे तांबड्या रंगामध्ये जे दाखवले आहेत चौकोन ते सगळी अभयारण्य आहेत. याचं आणखी एक वैशिष्ट्य या नकाशाचं म्हणजे हा या ठिकाणी हा जो आजचा कार्यक्रम आहे हा थोडासा अनौपचारिकरित्या आम्ही यासाठी ठेवला आहे की 1 मेला महाराष्ट्र दिनाचा मोठा कार्यक्रम महाराष्ट्रात असतो, पण त्याची पूर्वतयारी आणि मानसिक तयारी व्हावी यासाठी आपण या ठिकाणी हा नकाशा लावलेला आहे. आणि हा महाराष्ट्र भूगोल समिती या समितीनं तयार केलेला आहे. गेल्या 50 वर्षाची माझी त्यामागची कार्यपद्धती आहे. गेली 50 वर्ष मी नकाशे करतो. या दृष्टिकोनातनं मला जे काही वाटलं ते या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या कन्या ज्या आहेत अभिनेत्री गात या पण या ठिकाणी आल्या आहेत. मला पण खूप आनंद होतोय आज महाराष्ट्र दिनच्या निमित्ताने म्हणजे 1 मेच्या निमित्ताने आपल्याला इथे नकाशाचं उद्घाटन आपण करतोय. त्यानिमित्ताने मी एक महाराष्ट्र गीत पण सादर करणार आहे. बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. गगन भेद गिरविण आणूनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविणे, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. नमस्कार, मी महाराष्ट्र भूगोल समितीचा सचिव या नात्याने आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करतो. महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे आपल्या या श्यामाप्रसाद मुखर्जी बागेमध्ये गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचा महानकाशा हा लोकांच्या सोयीसाठी आणि त्यांना बघण्यासाठी त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट पण तिथं केलेला आहे, अशा रीतीने उपलब्ध करून दिलेला आहे. तर या नकाशामध्ये गेल्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाने जी जिल्ह्यांची काही नावं बदलली की उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव केलं, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं, असे जे काही बदल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी केले आणि ते त्यांच्या राजपत्रात प्रसिद्ध केले ते बदल या नकाशामध्ये नव्हते. त्यामुळे आम्ही तो नवीन नकाशा तयार करून घेतला आणि छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नावासकट नवीन आणि त्यात नवीन सगळी वैशिष्ट्ये घालून अभयारण्यांची माहिती देऊन असा नवीन नकाशा या येत्या 1 मेच्या निमित्ताने या श्यामाप्रसाद मुखर्जी बागेमध्ये तो आम्ही दिलेला आहे. लोकांनी तो निश्चित रीतीने बघावा, आपला महाराष्ट्र कसा आहे तो जाणून घ्यावा, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, किती अभयारण्ये आहेत याची सगळ्याची माहिती करून घ्यावी आणि आपल्या नकाशाबरोबर आपला एक सेल्फीसुद्धा काढून घ्यावा आणि तो सगळ्यांना पाठवावा. अशीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमाला
मधुकर सिधे यांनी उत्तम शंखवादन करून सुरुवात करून दिली. त्यानंतर बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आपले गुंठे साहेब आहेत. नंतर इंडस्ट्रियलिस्ट वसंतराव दीक्षित साहेब पण आलेले आहेत. आणि आपले या बागेचे जे व्यवस्थापक आहेत ते दिलीप कवितिके आहेत. त्यांच्या या उपस्थितीत हा कार्यक्रम इथं आत्ता सुरू झाला आणि संपन्न झाला. तर त्यानिमित्ताने हा आम्ही नकाशा लावलेला आहे, तर त्या सर्वांनी लाभ घ्यावा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.